नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन। 1992 पासून वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्या वतीनं 10 ऑक्टोबर हा वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो। आणि म्हणूनच गेले काही दिवस आयुर्वेद जगत या मालिकेअंतर्गत आम्ही विशेषतः मनोदैन्य म्हणजे डिप्रेशन, नंतर सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी अशी वेगवेगळी सीरीज घेऊन आलो होतो। मी त्या सगळ्या व्हिडिओज जर तुमच्या मिस झाल्या असेल बघायला तर त्याची लिंक इथं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आवर्जून बघा, कारण त्याच्यामध्ये आम्ही डिटेल्ड मनोदैन्य म्हणजे डिप्रेशनची कारणं, लक्षणं, त्याच्यावरचे काही उपाय, त्याचबरोबर सकारात्मकता कशी वाढवावी या संदर्भात विशेष बोललो आहोत। आवर्जून ते व्हिडिओज नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा। मुळात मेंटल वेलबिईंग किंवा मानसिक आरोग्य ही खूप व्हास्ट टर्म आहे। त्याला तुम्ही खूप जनरलाइज करू नका। मेंटल वेलबिईंगमध्ये सायकोलॉजिकल, इमोशनल आणि सोशल वेलबिईंग हे तिन्ही आस्पेक्ट येतात। आणि म्हणूनच असं वाटतं की आपलं आरोग्य म्हणजेच एखाद्याने आपला फिटनेस हा केवळ वेईंग स्केलवर किंवा मेजरिंग टेपने मेजर करू नये, त्यापेक्षा खूप जास्त हे आहे। आयुर्वेदामध्ये स्वस्थ म्हणजेच आरोग्यवान व्यक्तीची व्याख्या सांगताना असं म्हणलंय, समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा मन इंद्रिय स्वस्थ इत्यभिधीयते। आणि त्यामुळेच प्रसन्न आत्मा हवा असेल तर मन आणि इंद्रिय प्रसन्न राहणं खूप महत्त्वाचं आहे। हे तिन्ही एकमेकांवर खूप अवलंबून आहे। आणि म्हणूनच मेंटल वेलनेस किंवा मेंटल वेलबिईंग हे एक डेस्टिनेशन नसून मला असं वाटतं ही एक प्रोसेस आहे, लाईफ लॉंग प्रोसेस, आजन्म करण्याची गोष्ट आहे। असं म्हणतात आपल्या व्यक्तीच्या एखाद्या अस्तित्वाचे 7 स्तर आहेत, 7 लेयर्स ऑफ एक्झिस्टन्स आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे शरीर, बॉडी, जी बाह्यतः स्थूलतः दिसते, प्रथमदर्शनी दिसते, ते शरीर। दुसरं आहे ते आपले श्वास, ब्रेथ। तिसरं आहे ते मन, जे सर्वात चंचल आहे पण तेवढंच शक्तिशालीही, म्हणजेच माइंड। चौथं आहे बुद्धी म्हणजे इंटलेक्ट, ज्याला योग्य अयोग्य, हितकर अहितकर काय हे कळतं। पाचवं अस्तित्व आहे किंवा पाचवा लेयर आहे तो म्हणजे चित्त, म्हणजेच आपली मेमरी, ज्याच्यामध्ये पूर्वानुभवांवरनं आपली स्मृती तयार होत असते। सहावा स्तर आहे इगो म्हणजेच अहंकार, आणि जोवर अहंकार सरेंडर करत नाही किंवा आपण तो कमी होत नाही तोवर सातव्या म्हणजे अंतिम स्तरापर्यंत पोहोचता येत नाही। आणि सातवा अंतिम स्तर म्हणजेच अर्थात आत्मा, सोल। तर शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा हे 7 आपले जे स्तर आहेत, 7 लेयर्स ऑफ एक्झिस्टन्स आहेत, 7ही स्तरांचं पोषण, नियमन हे करायलाच हवं। ते कशापासून होतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार, अन्न। दुसरं म्हणजे प्रॉपर स्लीप, झोप। तिसरी गोष्ट म्हणजे मनाला अनुकूल गोष्टी, म्हणजे आपले छंद, हॉबीज। आणि चौथं म्हणजे श्वास, उत्तम श्वास। आणि म्हणूनच कदाचित प्राणायामाचं खूप जास्त महत्त्व आहे। बघा, आपल्या मनाची स्थिती बदलली की आपली श्वासाची गती बदलते, आणि तसंच व्हाईस वर्सा पण आहे। म्हणजेच आपल्या श्वासाची गती जर आपण नियंत्रित केली प्राणायामाने, विशिष्ट पद्धतीने ती जर गती बदलली तर आपण आपली मनाची स्थितीसुद्धा बदलू शकतो। म्हणूनच काम करताना या 7ही स्तरांवर एकत्रितपणे काम करावं लागतं। एक सांगू का, बऱ्याचदा मन आणि बुद्धी ह्याच्या द्वंद्वामध्ये बुद्धीचं ऐकावं लागतं, कारण बुद्धीला कळत असतं आपल्यासाठी सुखकर दुःखकर काय आहे, इतकंच हितकर अहितकर काय आहे। पण तरीही लॉंग टर्म जर आपली मनाचं अस्तित्व आणि चांगल्या पद्धतीने मानसिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर प्रत्येकच वेळेस बुद्धीचं, इंटेलेक्टचं ऐकावं असं नाही। समटाईम्स लेट युअर माइंड विन ओव्हर युअर इंटेलेक्ट। चुका करा, काही वेळेस चुका होतील, ॲक्सेप्ट द इम्परफेक्शन्स। अर्थात याचा अर्थ प्रत्येकच वेळेस मनाला वाटेल तसं वागा असं अजिबात नाही। बुद्धीला, इंटेलेक्टला आपल्या स्मृतीमुळे म्हणजेच आधीच्या पूर्वानुभवातनं कळत असतं, आणि त्यामुळेच कळत असतं की आपल्याला प्रेयस म्हणजे प्रियकर काय आहे, ह्या इतकंच आपल्याला श्रेयस म्हणजे आपल्यासाठी हितकर काय आहे। प्रेयस आणि श्रेयस याची एकत्रित सांगड घालणं खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच
शरीर, मन, बुद्धी आणि मग आत्मा या सगळ्याचा साकल्यानं एकत्रित विचार करायला हवा. फिटनेस किंवा वेलनेस ही खरंच खूप मोठी संकल्पना आहे आणि त्यामध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्ती हे महत्त्वाचं नाही आहे. किंबहुना सध्याच्या काळात मानसिक आरोग्याला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे. आणि याचं कारण आजकालचे जास्तीत जास्त आजार हे सायकोसोमॅटिक झालेले आहेत. म्हणजे सर्वच म्हणाल तरी हरकत नाही. त्यामध्ये सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे बॉडी या दोन्हीची एकत्रित गरज जाणून घ्या. दोन्हीवर काम केलं तरच आपल्याला बरं राहता येईल. आणि म्हणूनच आपल्याला मनाची जी ताकद आहे ती वापरायला हवी. विशेषतः अंतर्मनाची सबकॉन्शियस माइंडची पॉवर इतकी जास्त आहे की ती जर नीट वापरली तर इम्पॉसिबलचं आय एम पॉसिबल नक्की होऊ शकतं. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला असं सांगेन की आम्ही आधी जे केलेले व्हिडिओज आहेत ज्याच्या लिंक मी सगळ्या खाली देते ते प्लीज आवर्जून बघा. त्याच्यामध्ये डिटेल्ड माहिती दिली आहे. पण मग आज टेक होम 5 टिप्स सांगते जे तुम्ही संकल्प म्हणून आज करू शकता आणि लगेच अंमलात आणू शकता. चला तर मग बघूया काय आहेत त्या 5 टिप्स. पहिली टिप, यू आर व्हॉट यू डायजेस्ट. त्यामुळे दिवसात 3 वॉर्म फ्रेशली कुक्ड मील्स ही अत्यंत महत्त्वाची आहेत. मग आपण आपल्याला मनालाही आवडेल आणि शरीरालाही हितकर असेल असा आहार 5ही इंद्रियांनी आस्वाद घेऊन व्यवस्थित खायचा आहे. आणि त्यासाठी छान भूकही लागू द्यायची. मग त्यासाठी काय करायचं तर टिप नंबर 2, बी ॲक्टिव्ह. दिवसाकाठी कमीत कमी 1 तास आपल्या शरीराला आणि मनाला द्यायचा आहे. विचार करा, जे शरीर आणि मन जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमच्या सोबत करणारे त्यासाठी 24 पैकी 1 तास आपल्याला देता येऊ शकत नाही. तो द्यायलाच पाहिजे. आणि म्हणून 30 मिनटं चालणं किंवा पळणं आपल्या वयानुसार आणि प्रकृतीनुसार ठरवा. 30 मिनटं चालणं, 10 ते 15 मिनटं सूर्यनमस्कार आणि इतर आसनं जी तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवतील, शरीरावर आणि मनावर दोन्हीवरही काम करतील. आणि 10 ते 15 मिनटं दीर्घ श्वसन, ओंकार आणि प्राणायाम हे केलंच पाहिजे. हा 1 तास तुमच्या शरीराला आणि मनाला द्या. उरलेले 23 तास खूप आनंदाचे जातील. तिसरी महत्त्वाची टिप, जितकं नीट खाणं, ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे तितकंच शरीराला हील होऊ देणं आणि मनाला शांतता देणं हे पण खूप गरजेचं आहे. जोवर जागे आहोत तोवर सतत मनाचं काम चालू आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हाच त्याला थोडीशी विश्रांती मिळते. अर्थात अंतर्मन काम करतच असतं, पण तरीही शांत 6 ते 7 तासाची झोप हे खूप गरजेचं आहे. सो गुड साऊंड स्लीप आणि क्वांटिटी डझंट मॅटर, क्वालिटी डज मॅटर. त्यामुळेच शांत झोप हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठीही. त्यातही रात्री 10 ते 2 ही जी भूतधात्री निद्रा आहे ती चुकवू नका. म्हणजेच रात्री लवकर झोपा आणि लवकर सकाळी उठून सूर्योदय पहा. लक्षात येईल, स्लीप इज द बेस्ट हीलिंग मेडिसिन. टिप नंबर 4, आपल्या 24 तासातला काही खास वेळ असा आहे ज्याचा परिणाम तुमच्या मनावर, एस्पेशली सबकॉन्शियस माइंडवर सर्वाधिक होतो. आणि तो वेळ म्हणजे उठल्यानंतरची पहिली 10 मिनटं, झोपण्यापूर्वीची शेवटची 10 ते 15 मिनटं आणि जेवतानाचा वेळ. या तिन्ही वेळात तुम्ही काय विचार करता आणि तो कसा घालवता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ह्या 3 वेळेस नो स्क्रीन टाईम, म्हणजेच नो स्क्रीन टाईम व्हाईल युअर मील टाईम. जेवताना कुठल्याही स्वरूपाचं गॅजेट जवळ असू देऊ नका. नो लॅपटॉप, नो मोबाईल, नो आयपॅड, नो टी व्ही, नो बुक्स, म्हणजे पुस्तकही वाचत जेवू नका. 5ही इंद्रियांनी जेवताना फक्त आहाराचा आस्वाद घ्या. आणि उठल्यानंतरची पहिली 10 मिनटं मोबाईल चेक करू नका. आणि झोपण्यापूर्वी शेवटची 15 मिनटं टी व्ही बघू नका, मोबाईलकडे बघू पण नका. मोबाईल हे केवळ अलार्म लावून लांब ठेवण्याची गोष्ट आहे. आपण झोपतो त्याच्यापासून जितका लांब मोबाईल राहील तितकी तुमची झोपही छान होईल आणि दुसरा दिवसही उत्तम जाईल. आणि म्हणूनच ह्या 3 वेळा ह्या तुमच्या क्वालिटी टाईमसाठी आहेत, फॅमिली टाईमसाठी आहेत आणि मी टाईमसाठी आहेत. त्यामुळे उगाच कुठल्याही स्वरूपाचं गॅजेट त्या वेळात वापरू नका. 5वी टिप आहे गिव्ह, दान करा. मग दान हे पैशाचंच असलं पाहिजे का? नाही. आनंदाचं दान करा, मदत करा, इतरांना जस्ट आपल्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी शिकवा. टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग. तसंच
दिल्याने आनंद वाढतो. मग तुम्ही वस्तूंचं दान करा, अनुभवाचं दान करा, पैशाचं दान करा, पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात इतरांशी कनेक्ट करा. तुम्ही एखाद्याला जेव्हा मदत करता तेव्हा त्याच्याही मनात सकारात्मकता निर्माण होते, तुमच्याविषयी चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्यामुळे तुम्हाला जो आनंद दिल्याने मिळतो त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. त्यामुळे सदैव मदतीचा एक हात पुढे करा आणि तितकंच जर कोणी तुम्हाला समोरून मदत देत असेल तर ती तेवढ्याच आनंदाने स्वीकारायला शिका. अनेकदा कॉम्प्लिमेंट्स देण्याइतकंच कॉम्प्लिमेंट्स घेणं शिकायला हवं. लोकांशी कनेक्ट करा म्हणतो त्यावेळेस प्रत्यक्ष कनेक्ट करा. केवळ सोशल मीडिया किंवा ह्याच्यावर मला किती फ्रेंड्स आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. फेस टू फेस कम्युनिकेशन, प्रत्यक्ष आपण किती घट्ट मित्रमैत्रिणींना धरून ठेवलं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपले शेजारी पाजारी, आपले नातेवाईक, आपले जुने मित्रमैत्रिणी या सगळ्यांना धरून राहा. इन्व्हेस्ट इन पीपल, नॉट इन थिंग्स. आत्ता आपल्याला कळतं आहे की माणसांना वस्तूंपेक्षा, पैशांपेक्षा माणसांची गरज किती जास्त आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातला हा खूप सुंदर काळ हा आपल्या आवडतीच्या व्यक्तींबरोबर घालवा. रामदास स्वामींनी मनाबद्दल इतकं जास्त लिहून ठेवलं आहे, त्याविषयी बोलू तितकं कमी आहे. पण आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं एवढंच सांगावंसं वाटतं की आयुर्वेदामध्ये मनाबद्दल इतकं सांगितलं आहे, त्याच्यातलं थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ते तुम्हाला कसं वाटलं आहे, रुचलं आहे का, तुमच्या मनाला पटलं आहे का हे आम्हाला नक्की कळवा. आणि आता एवढं सगळं बोललेलं थोडंसं मनावर घ्याच.